दिवस झालं दरोडा पडून, एकही आरोपी अटक नाही. गंगापूर मांजरी हा नुसता दरोडा नाही, 10 लाखापर्यंत दरोडा आहे. आणि त्याच्यानंतर आया बहिणीवर अत्याचार आहे. त्यानंतर प्रत्येक माणसाला 5 जणांनी मारलंय. 20 ते 25 लोकांनी सामूहिक हा आतंकवादी हल्ला केला. मी दरोडा म्हणत नाही. वृद्धाच्या डोक्यात 50 टाके, महिलाच्या डोक्यात 50 टाके. या घाटी रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिला. येवल्याच्या हॉस्पिटलमध्ये ते इलाज घेतात, जीवन मरणाची झुंज देतात. दरोडा होता त्या दिवशी पोलीस निरीक्षक रजेवर होता. पोलीस स्टेशन पासून 3 किलोमीटर अंतरावर हा दरोडा पडलाय. आणि 10 दिवस झालेत तरी आरोपी अटक नाही. ईडीआर सीडीआरच्या माध्यमातून चौकशी नाही. तर तुमच्याकडून नसेल जमत तर सीआयडी लावा, एसआयटी लावा, सीबीआय लावा, पण मेंढपाळ म्हणून तुम्ही न्याय देणार नाही हा प्रश्न विचारायला आलोय. व्यावसायिक लाटाच्या घरी चोरी झाली, एन्काउंटर होतं, आरोपी अटक होतात, मुद्देमाल मिळतो, व्यावसायिकाची केस गंभीर. मेंढपाळ दलित आदिवासींच्या केस गंभीर नाही. आज मेंढपाळाचं अस्तित्व धोक्यात आलंय. मेंढपाळांना अन्न वस्त्र निवाऱ्यापासून त्या ठिकाणी रोज झुंज द्यावा लागते. नवीन जागेवर गेल्यावर कुठं विहीर आहे का, कुठं संडासला जायचं, त्यांचं आरोग्य काय झालंय, लाईट आहे का, आज अंधारात कोण राहतं. आम्ही तर सोलारच्या गप्पा मारतो. एका ताडपत्रीत राहणारं मेंढपाळ नैसर्गिक आपत्तीशी झुंज देत जगतंय आणि तुम्ही त्याच्यावर हल्ला करता आणि त्यांना संरक्षण मिळणार नाही. बंदुकीचं लायसन कुणाला? बीडच्या गुंडांना, पुण्याच्या गुंडांना. वैष्णवी मारली गेली त्या गुंडाला. मेंढपाळाला बंदुकीचं लायसन नाही, दलितांना आदिवासींना लायसन नाही. हे कुठवर सहन करायचं आणि अहिल्याबाई होळकरांची जयंती आम्हीच करतोय म्हणून सांगायचं. आणि त्या अहिल्याबाई होळकरांचं इथं राज्य होतं. कुणावर अन्याय नाही केला अहिल्याबाई होळकरनी, लोक कल्याणकारी काम केलं. आणि आज त्यांच्या लेकराला गुलाम करता. संविधानाचा मूलभूत हक्क आणि अधिकार तुम्ही नाकारता. वन विभागात गेलं की ते हाकलून देतात. पट्टे त्यांना चारायला द्यायचे नाही, त्यांची वस्ती कायम करायची नाही. पुढे पशुपालन मंत्री पंकजाताई मुंडे केलाय कुणाला फोन? 3 दरोडे झालेत या 8 दिवसात. एका तरी घटनेला त्यांनी भेट दिली. मेंढ्या आम्ही सांभाळायच्या, रगी उद्योगपतींनी बनवायचे. मेंढ्याच्या केसापासून, त्यांच्या मांसापासून हे करोडपती होणार का बरं? आमचं मॉडर्न इंडियामध्ये आम्ही येत नाहीत, मेक इन इंडियामध्ये आम्ही येत नाही. गोशाळेला 2-2, 5-5 कोटी अनुदान, मेंढीपाळाला काही 1 रुपया नाही. म्हणजे गाळापेक्षा मेंढ्या महत्वाच्या नाही, जनावर आहेत ना, करू द्या त्यांना व्यवसाय. हे सगळे गंभीर प्रश्न आहेत. आज हा आवाज आणि आक्रोश आम्ही या ठिकाणी केला. कुटुंबाला 1 कोटीची मदत झाली पाहिजे, या पोलिसांची चौकशी झाली पाहिजे, या आपल्या आरोपीला काही तासात अटक केली पाहिजे. लक्षात ठेवा, आज मेंढ्या घेऊन आम्ही इथं येणार होतो. पोलीस प्रशासनाला आज आम्ही मदत केली. पण जर असंच चालू राहिलं तर मंत्रालयात मेंढ्या घुसवायला आणि समृद्धी महामार्ग अडवायला कोणताच मायचा लाल आम्हाला रोखू शकत नाही. हा इशारा सुद्धा आज या माध्यमातून देतो. आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे. मेंढपाळांना बंदुकीचं लायसन मिळालं पाहिजे. अशा त्यांच्या मूलभूत आणि हक्क अधिकाराच्या मागण्या घेऊन आज आम्ही इथं आंदोलन केलं. आपलं नाव? दीपक केदार, ऑल इंडिया पॅंथर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष. एक देऊन जाणार